आता आपण बघणार आहेत स्क्वेअर रूट कसा काढायचा. तर जर आपल्याला एखादी व्हॅल्यू दिली, एक्झाम्पल आपल्याला व्हॅल्यू दिली 196, ठीक आहे. आता 196 का स्क्वेअर रूट फाइंड आउट करायचं आहे. त्याच्यामध्ये आपण काय चेक करायचं सगळ्यात पहिल्यांदा की इथे लास्टचा नंबर काय लास्टला नंबर काय दिला आहे 6. मग 6 कोणत्या नंबरच्या स्क्वेअरच्या एंडला येते. मग आपल्याकडे सगळ्यात पहिले आपण साईडला स्क्वेअर एक 1 to 9पर्यंत स्क्वेअर तर सगळ्यांना पार्ट पाहिजे. तर 5 6 7 8 9 त्याच्यानंतरचे आपण काढून घेऊ. तर 1चा स्क्वेअर काय 1, 2चा 4, 3चा 9, 4चा 16, 5चा 25, 6चा 36, 7 49, 8चा 64 आणि 9चा 81. ठीक आहे. आता स्क्वेअर कसा काढायचा हे आपण बघितलेलं आहे. स्क्वेअर काढताना त्या नंबरने त्याच नंबरला मल्टिप्लाय करायचं. जसं 2 × 2 4, 3 × 3 9. स्क्वेअर असेल तर दोनदा मल्टिप्लाय करायचं. त्याच जागा जर क्यूब असेल तर सेम नंबरला 3 टाइम्स मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे. मग आता इथे 6 कोणत्या नंबरच्या स्क्वेअरच्या एंडला 6 येतं 4 आणि 6. मग आपण इथे काय लिहिणार 4 आणि 6. एक तर हा नंबर जो येणार आहे त्याच्या एंडला 4 असेल किंवा 6 असेल. मग जेव्हा आपण स्क्वेअर काढणार आहेत तेव्हा हा जो मधला नंबर आहे हा इग्नोर करायचा. याच जागी जर आपण क्यूब काढत असतो तर 2 नंबरला इग्नोर केलं असतं. तर मग आता आपण स्क्वेअर रूट काढतोय तर हा 9ला इग्नोर करायचं. मग आपल्याकडे काय उरला हा 9 सोडून द्या. मग आपल्याकडे इथे काय उरला 1. मग हा 1चा स्क्वेअर काय आहे तो नाही बघायचा. ही व्हॅल्यू जी आहे ती कोणत्या ह्याचा स्क्वेअर आहे 1चा. तर इथे 1 आहे आणि हा स्क्वेअर कोणत्या नंबरचा आहे 1चाच आहे. तर मग मी इथे काय लिहिणार 1 1. तर मग आता आपल्याकडे 2 व्हॅल्यू आल्यात. एक तर 14 आली आणि 16 आली. या दोघांपैकी हा स्क्वेअर कशाचा आहे हा स्क्वेअर कशाचा आहे हे आपल्याला कन्फर्म माहीत नाही. ते कन्फर्म करण्यासाठी इथे मधला टर्म कोणती आहे 15. मग आपण त्याच्यासाठी 15चा स्क्वेअर रूट काय चेक करायचं. 15चा स्क्वेअर रूट काय असणार आहे 15चा स्क्वेअर चेक करायचा. 15चा स्क्वेअर काय असणार आहे 5 5 25 1 आणि याला 1ला × 2 करायचं. मग जर 15चा स्क्वेअर काय आहे 2 to 5. मग ही व्हॅल्यू 2 to 5पेक्षा लहान आहे का मोठी आहे लहान आहे. तर मग ऑब्व्हियसली ही व्हॅल्यू कशाची येणार आहे 14चा स्क्वेअर. जर ही 2 to 5पेक्षा मोठी आली असती तर मग हा कशाचा स्क्वेअर आला असता 16चा. म्हणजेच 14चा स्क्वेअर काय आला 196. म्हणून स्क्वेअर रूट ऑफ 196 इज इक्वल टू 14. ठीक आहे. याच्यातच आपण आणखीन एक बघू.